या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र राज्यात कोणाला मिळावं, मग आंदोलनाचा विचार करू. आरक्षण मिळाल्याच्या नंतर रायगडला जाईल असं म्हणलं होतं. त्यामुळं मी रायगडवर उद्याच्याला किती तारीख होते, छत्रपती शिवरायांच्या समाधीचं, पवित्र समाधीचं दर्शन उद्याच्याला निघणार. कारण उद्या दिवस जायलाच लागणार आहे, लांबचं अंतर आहे ना. हा, उद्याच्याला लांबचं अंतर आहे. 30ला सकाळी दर्शन घेणार, पुन्हा वापस येणार तिथून, मग 31ला घरी जाऊ. समाजाचे तिन्ही वेळेस फायदे झाले. कार्यक्रम गेला की एवढं मोठे पोरं संख्येने गेल्यामुळं कायदा बांधलाय. मग आता एक प्रमाणपत्र मिळाल्यावर आता विजयी सभा घ्यायची आणि अंमलबजावणीच पुढे राहिली, मग काय करायची विजयी सभाचं? कायदा बनवला त्याबद्दलचा गुलाल ठीक आहे. खरा गुलाल एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून मिळाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक माणूस कुठं जायचं विजय सभेला ते आपण वेळेवर ठरवू. घरातून महाराष्ट्रातला एक माणूस, मग खरा आनंदाचा गुलाल, मग खरा आनंदाचा गुलाल. आणि यानंतर बुलेटिनमध्ये चांदा ते बांदा महाराष्ट्रभरातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेऊया. सहप्रस्तुत करते अभयचे जांभूळयुक्त जंबो वासव, मधुमेहींसाठी संजीवनी. सदावर्ते आणि भुजबळ वाया गेलेली माणसं. अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगेंचं सदावर्ते आणि भुजबळांवर टीकास्त्र. छगन भुजबळांची आज ओबीसी नेत्यांसोबत बैठक. संध्याकाळी 5 वाजता शासकीय निवासस्थानी चर्चा करणार. ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना निर्माण झाली आहे. मराठे आता ओबीसींमध्ये वाटेकरी. छगन भुजबळ यांचं वक्तव्य. छगन भुजबळांची ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका समता परिषदेची, राष्ट्रवादीची नाही. प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळांच्या भूमिकेपासून हात झटकले. भुजबळ सरकारमध्ये अस्वस्थ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. छगन भुजबळांनी सरकारमधून बाहेर पडावं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयातून ओबीसींचं नुकसान नाही. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांचं वक्तव्य. ओबीसी नेत्यांना जीआरचा अभ्यास, चिंतन, मनन करण्याचा सल्ला. मराठा समाजाला अजून आरक्षण मिळालेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी जरांगेंसह मराठा समाजाला फसवलं. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचं वक्तव्य. मनोज जरांगे मुंबईत आल्यानंतर सरकारनं अध्यादेश काढला. यावरून सरकार किती असंवेदनशील आहे हे दिसून येतं. खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही याचा आनंद. मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. तसंच ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत त्यांना मराठा समाजाचं वेगळं आरक्षण मिळेल. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटला. आता इतर समाजांना शैक्षणिक आणि नोकरीचं आरक्षण मिळावं यासाठी महायुती सरकार कटिबद्ध. धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया. आणि यानंतर आपण थेट जाऊयात मनोज जरांगे पत्रकार परिषद घेत आहेत. आणि ज्यांच्या सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर त्यांच्या गणगटातील सर्व राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असा कायदा बनवण्यासाठी सरकारनं काल अध्यादेश काढलाय. आदेशित केलंय की सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर नोंद नसली तरीही प्रमाणपत्र घेता येईल. त्यासाठी जो काल त्यांनी राजपत्रित अधिसूचना केल्या, अध्यादेश तो काढलाय, त्यामार्फत किमान पहिलं प्रमाणपत्र एक मिळेपर्यंत त्या कायद्याची तात्काळ लगेच अंमलबजावणी होण्यासाठी हे आंदोलन तोपर्यंत कायमस्वरूपी अंतरवालीचं सुरू राहणार आहे. कारण आपण मराठा समाजाला सांगितलं होतं, मराठा समाजाला आरक्षण परिपूर्ण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. त्या शब्दावर आपण ठाम आहेत की काल मुंबईत मोर्चा होता, त्या मोर्चात जो कायदा पारित झालाय, जो राजपत्रित
अध्यादेश झालाय त्याची अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत, अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणारे, हा पहिला निर्णय झाला. दुसरा, हे आंदोलन आता कायमस्वरूपी सुरू आहे. हे आंदोलन मराठ्यांनी 100% जिंकलेले आहे, त्यात काय दोन नाही. हे झाल्याच्या नंतर आम्ही रायगडला दर्शनाला जाऊ असं म्हणलो होतो, तर उद्या 29 जानेवारी रोजी आम्ही आंतरवालीहून विश्वाची राजधानी असणाऱ्या रायगडावरती छत्रपती शिवरायांच्या दर्शनाला उद्या आम्ही जात आहोत. तर 30 जानेवारीला सकाळी आम्ही रायगडाचं दर्शन घेणार आहेत. उद्या इथून आम्ही निघणार आहेत 29ला आणि 30ला दर्शन घेणार आहेत. मग 31ला ते घरी जाणार आहे समजा. आणि पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर या कायद्याच्या आधारावर, या कायद्याचा फायदा म्हणूया, म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही विजयी कार्यक्रम घोषित करणार आहेत. आणि प्रचंड मोठा विजयी सभा म्हणूयात किंवा विजयी कार्यक्रम मोठा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा घेणार आहे. पुन्हा दुसऱ्यांदा गुलाब, हा कायदा पारित केलेल्याचा गुलाब, आणि दुसरा गुलाब हा त्या कायद्याची अंमलबजावणी झाली म्हणून 2 दिवाळ्या होणार. काल एक झाली आणि आता महादिवाळी पुन्हा आहे पुन्हा. कारण या कायद्याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम होणार. आणि सरकारला माझी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आंतरवालीतून विनंती की काल जो आपण राजपत्रित अध्यादेश काढलाय मराठा समाजासाठी सगळ्या सोयऱ्यांचा, त्या कायद्याची तुम्ही तातडीनं उद्यापासून अंमलबजावणी करावी, ही सरकारला माझी विनंती. तोपर्यंत, जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. मात्र उद्यापासून त्यांनी सुरू करावी ही विनंती. मार्ग इकडून लय लांब होईल ना, मधून काढा ना. नाही नाही, लय लांब होईल. हो, 3 रस्ते आहेत ना रायगडाला, कोणता जवळ नाही, लगेच फायनल होईल. वाचून दाखले इकडं मधून एक आहे ना, जाता येतं इकडून जामखेड भिगवण मार्गे इंदापूर. आणि दुसरा कोणचा आहे पुढं? नवनाथाचं मंदिर, कालीनाथाचं मडी. आत्ता चालत तिकडून आत्ता चालत चला रायगडला जाणार आहे. तर रूट आपण थोड्या वेळा सांगू. रूट थोड्या वेळ मग काढा लगेच कोणत्या मार्गे जायचं. म्हणजे डिक्लेअर झालं तर ते गावकरी लोक बिचारे थांबतील, नंतर त्यांनी कोणत्या मार्गाने थांबतील ते उगत 4 बाजूनं एकमेकाच्या भेटीला थांबायला. चला बाकीचं झालंय. सरकारला आज 2 विनंती आहेत आता, म्हणजे पत्रकार परिषद थांबवायला, की काल जो राजपत्रित आपण अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीने करावी ही सरकारला विनंती. मराठवाड्याचे जे गॅजेट आहे 1884चं ते शिंदे समितीला देऊन ते तातडीनं ते लागू करावं ही सरकारला विनंती आहे. 1884ची जनगणना तीही लागू करावी. सातारा संस्थांचं गॅजेट हे शिंदे समितीकडे देऊन तेही लागू करावं. आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे तेही लागू करावं ही सरकारला आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती. आता शेवटी पुन्हा एकदा काल सरकारनं जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी होऊन समाजाला त्याचा फायदा होत नाही त्या कायद्याचा, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. किंवा मग त्याची अंमलबजावणी करून एक पत्र जरी मिळालं, एक पत्र त्या कायद्याच्या मार्फत किमान एक पत्र जरी मिळालं
तरीही आंदोलनाच्या बाबतचा विचार त्या दिवशी केला जाईल आणि समाजासमोर ते सांगूनच पुढचा निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातल्या समाजाला याच अंतरवालीच्या व्यासपीठावर विनंती आहे की मराठा समाजाला जो काल कायदा पारित केला त्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे अंतर्गत आंदोलन थांबणार नाही. तुम्हाला शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन बंद होणार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाले, पण ह्या कायद्याची थोडी अंमलबजावणी राहिली. याची अंमलबजावणी 1% होतं. ही जर झाली, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले म्हणून समजायचे, शंका घेण्याचं कारण नाही. आणि जर कोणाला काही शंका असल्या तर त्यांना शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत मी इथं बसलेलो, काळजी करायची गरज नाही. प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय, पत्र मिळाल्याशिवाय माघार नाही. धन्यवाद. तुमचं काही ओके? भुजबळांनी आज महत्वाची जी आहे ती ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये म्हणजे कोर्टानं आधी सांगितलेलं आहे की मराठा समाज मागास नाहीये, मात्र काही यंत्रणा जी आहे ते मराठा समाजाला मागास दाखवण्याचं काम करतायत आणि त्यांचा हट्ट पुरवण्याचं काम करतायत असं भुजबळ म्हणतात. काही यंत्रणा कोणत्या मनात सांगत आहे ना, ते जाऊ तिकडे. त्याला काय, त्याला कळालंय आता मराठी आरक्षणात गेले काहीतरी बराळायचं म्हणून बराळायचे. ओबीसी बांधवांना, गावखेड्यातल्या माझी विनंती आहे, मराठा बांधवांना सुद्धा, आपण एकत्रित राहा. हे राजकारणी लोक आहेत, आपल्यात वाद लावतील. जे खरं आहे ते होणार आहे. मराठ्यांच्या नोंदी मिळाल्यात, मराठा आरक्षणात जाणार आहे 100%. आणि मराठा समाज गेलेला सुद्धा आहे. त्यामुळं आमची नेत चांगली साथ. आमच्या डोक्यात जर काय असताना तर कालचा जो कायदा पारित झालाय तो वाचून बघा. अध्यादेश जो आहे ना कालचा, तो वाचून बघा एकदा. मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांना नोंदी असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी. तरीही त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्यांचे जर कोणी सोयरे राहिले तर त्यांनाही मिळावं. म्हणजे कायदा दोन्हीसाठी पण आहे. कालचा आंदोलन आम्ही केलं, फायदा आमचा व्हायला पाहिजे. आमचा झाला त्यांचा झाला आम्ही म्हणू शकलो असतो, म्हणायचं असतं तर. आंदोलन आम्ही केलं, त्यांना कशामुळे फायदा? उडवा, हे उडवा पहिलं इथून, यांचं ठेवू नका याच्यात. आमची नियत जर खराब असते तर आम्ही उलट म्हणलं आमच्या लेकरात चांगलं होतंय, हो द्या ना त्यांच्या. पण त्यांच्या जर एखाद्या स्वाऱ्याकडे नसत तर त्यांच्या नोंदीच्या आधारावर, ते जुने त्यांचे नोंदी आहेत त्यांच्या आधारावर तो पण घेईन ना, हो द्या ना गोरगरीबाचं कल्याण. हे मस्त श्रीमंत झाले सगळ्या दुनियाचे. आमची नियत खराब नाहीये सामान्य ओबीसी बांधवांसाठी, यांची आमच्या सामान्य मराठीसाठी आहे. लागलाच बडबड करायला पुन्हा, काही होणार नाही त्याच्या जिनी. याचा अर्थ असा आहे, ह्यो कायदा पक्का आहे. तो जितकं वळवळ करीन तितकं समजायचं इकडे ह्यो कायदा पक्का आहे. हे राज्याच्या बाहेर आसामचे आहेत का काय तालुके? सांगितलेले तालुके महाराष्ट्रातील का आसामचे आहेत? आंतरवालीसह राज्य म्हणल्यावर हे राज्यातलेच आहेत ना. आंबट चौफुली महाराष्ट्रात येत नाही का? येते का? कोण म्हणलं? नाही, साहेबांचा काय गैरसमज असं. कारण आतापर्यंत सगळ्या नोंदी काय आहेत, माझ्या अंदाजे सांगतो मी तुम्हाला, एक आकडा मागं पुढं होऊ शकतो. 80-82% विदर्भात आरक्षण, वरच्या मराठ्यांना काही नाही. पश्चिम महाराष्ट्र हे 45 ते 55च्या आसपास आरक्षण, वरचं 45% नाही, वरचे मराठा आहेत. तसंच पद्धत कोकण, खानदेश अशीच आहे. आणि मराठवाड्यात तर पूर्णच. तिकडं हे 4 विभाग आहे, तिकडं सहज सापडतात नोंदी. लक्षात घ्या, तिकडं सहज सापडतात म्हणून हा आकडा धनाधन वाढलाय. त्यांना वाटतं एवढा आकडा गेला कसा. तिकडं सुद्धा आरक्षण 100% नाहीये. मग त्यांच्याकडे सहज ते उपलब्ध होत्यात आणि मराठवाड्यात कसरत करावं लागते म्हणून तिकडच्या जास्त निघाल्या. मी त्यांना विचारलंय 2दा, एकदा नाही 2दा. मला सुद्धा गैरसमज होताच. त्या नव्या आहेत का जुन्या आहेत डिक्लेअर करा सरकारला 2दा सांगितलं, पण त्यांनी डिक्लेअरच नाही केलं. आता त्यांनी त्याशी 57 लाख सापडल्या असं लिहून दिले. त्यामुळे नव्याच धरल्या. मग आता ते उत्तर तर द्या ना, जुन्या काळाला लिहून देते. मग
म्हणजे एक साधारण आपण एक अंदाजा लावायचा. त्यांनी का जुने आहेत का नवे आहेत सांगितले नाही, आणि मी बी जबाबदारीने सांगत नाही नवे आहेत का जुने आहेत. मला शंका आली तर मी विचारलं होतं, त्यांनी सांगितलं नाही. पण ज्या अर्थी त्यांनी आकडाच दिलाय आता की 57 लाख नोंदी सापडल्यात, मी 54 म्हणलो होतो. नुसतं अंतरवाल्याहून मुंबई जोस तर तेवढ्या सापडल्या. ते म्हणले 57 लाख आकडा झाला आणि 39 लाख वाटप केल्यात. मग मला सांगा आता बरं, बाकी सगळ्यात जुन्या 39 लाख का होईना नव्या वाटल्या ना, वाटल्यात म्हणल्यावर एक अंदाज होतो ह्या सगळ्या नव्या आहेत. फक्त आता मराठ्याला आडं पडायचं म्हणून काहीतरी म्हणायचंय, परंतु यांचा गैरसमज नाही होऊ शकत. ते त्याचा होतो, ते जे दुसऱ्याच ते काहीही करतं मग बरोबर होते. दादा, विषय असा आहे की तुम्ही असे म्हणाला प्रेसमध्ये आणि सरकारने तुम्हाला असं आश्वासन दिलं की आंतरवालीसह राज्यभरातील सर्व मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेणार. पण काल फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आंदोलकावरील गुन्हे सरसकट आम्ही मागे घेणार नाही. मग आंदोलन सुरू राहणार, मागे नाही घेणार तर ही दणका सुरू राहणार. आंदोलन यशस्वी झालं, आपण घरी कधी जाणार? 31 तारखेला 31 तारखेला वेळ नाही दिला, आलेले ते गावकरी. पंकजा मुंडेने स्वागत केलंय ओबीसी मध्ये, मग एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असे एक आव्हान. दोन्ही आम्हीच आहेत, ओबीसी आम्हीच, एक मराठा ओबीसी मराठा, कोटी मराठा आम्हीच. मराठा आम्ही ओबीसी आम्ही, कारण शेतकरी आम्हीच आहेत आणि लढाऊ क्षेत्रीय मराठी आम्ही, दोन्ही आम्हीच. आणखी घ्यायच्या राहिल्यात ना पुऱ्या 100% होणार म्हणा, मग भेटून म्हणा. दादा, आम्ही बीडला नोंदी सापडले ते नाही प्रेस. एकीकडे एकनाथ शिंदे म्हणतायत, फडणवीस म्हणतायत ओबीसीला धक्का लावू देणार नाही, आरक्षण देणार. दुसरीकडे त्यांच्याच सरकारमधले भुजबळ विरोध करतात. त्याचं जाऊन सोडून ते विरोध करणार आहे मरूस तर. ते काही कामातून गेलं त्याला जाता जाता भांडणं लावून जायचे ओबीसीत आणि मराठ्यात, दुसरं काही काम नाही त्याचं. तेवढंच काम आहे त्याला, मराठ्यात आणि ओबीसीत भांडण लावायचं, आमच्यात का होत नाही. त्याचं सगळ्यात मोठं डोकं कुठं उठत आहे माहिती आहे का, भांडणं कम लागणार ओबीसी बांधवात आणि मराठ्यात. त्याचं इथं जास्त दुखत आहे पोट, आमच्यात लागत नाही. कारण आम्ही रोज एकमेका खातो पितो, उठतो, उड्या मारतो, आनंदानं सुखादुखात सगळं चालू आहे आमचं. आम्ही खेळत नाहीत, त्याची पोट जळी तिथं आहे, यांच्या भांडणं लागणार. आम्ही काय लागून घेत नाहीत आमच्यात भांडणं. तो तर प्रमाण असं उड्या हाण त्याचं वजन कमी होणे एखाद्याची फुटकून जातं का गा. आरक्षणाबाबतीत सरकारनं जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये नारायण असं म्हणतात की सरकारने निर्णय घेतला आहे त्याच्याशी मी सहमत नाही आणि पारंपरिक मराठ्यांचं सरकारच्या निर्णयाने नुकसान झालेलं आहे. खच्चीकरण झालं, नुकसान खच्चीकरण म्हणजे याचा अर्थ काय तर बरोबर आहे. आता कालचा पारित झाल्यात. धन्यवादच. बीडमध्ये तुम्ही नोंद प्रमाणपत्र काढण्यासाठी माझ्या नावाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी 10,000ची लाच घेतली, तर त्यांची कलर पकडली आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना नोटीस सुद्धा दिली, त्या फरार आहे. त्याकडे कसं? नाही हो, मला आता माहित आहे. मग तर आता प्रमाणपत्र द्यायसाठी अरे त्याला तर लगेच बडतर्फ करायला पाहिजे. मी महसूल मंत्र्यांना बोलून लगेच सांगतो, मराठा आरक्षणाच्या कुणबीच्या बाबत घेणारा अधिकारी सोडायचाच नाही. आता आम्हाला कुठं मिळालं वाटलो करतो का आमचे पैसे बघ, त्याला तर मी तर बडतर्फीच मागे करतो महसूल मंत्र्यांकडे, म्हणजे दुसरे करणार नाहीत. ओके, चल, धन्यवाद. तर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सध्या आरक्षणाच्या अध्यादेशासंदर्भात जे प्रश्न उपस्थित केले जातात त्याला उत्तरं दिली आहेत. बातमीचा एक